पनवेल महानगरपालिकेत गेल्या 3.5 वर्षांपासून प्रशासकाची सत्ता आहे। नगरसेवक नसल्याने अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप पनवेलकरांनी केला। पाणी, रस्ते, स्वच्छता या सुविधा मिळत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहर विद्रूप झालं, त्याची तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। तसंच टॅक्स कमी करण्याची मागणीही पनवेलकरांनी केली आहे। पाहूया। पनवेल महानगरपालिकेची गेल्या 3.5 वर्षापासून निवडणूक झालेली नाहीये, त्यामुळे ही गेली 3.5 वर्षाला या पनवेल महानगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटीवरती पनवेल शहरामध्ये कामकाज झालंय की नाही या संदर्भामध्ये आपण या पनवेलकरांना विचारणार आहोत। आपल्याबरोबर हे पनवेलचे नागरिक आहेत, आपण समजून घेऊ की काय परिस्थिती आहे गेल्या 3.5 वर्षामध्ये। सर, काय बोलाल? 3.5 वर्ष झालेली आहेत, निवडणूक नाहीये, कसं कामकाज चाललंय पनवेलचं? देखिए, इस कॉरपोरेशन को बने पनवेल महानगरपालिका को आज 9 साल हो गए हैं ऑलमोस्ट। 5 साल कॉरपोरेटर थे और 3.5 साल से कोई कॉरपोरेटर नहीं, एडमिनिस्ट्रेटर है। बट जो पब्लिक की समस्या है वैसी की ऐसी है, चाहे रोड देख लो, पोल्यूशन देख लो, पानी की समस्या देख लो, इनकी जो भी समस्या है एज इट इज़ ही है। तो हमारे लिए तो मुद्दा ये करता है कि एडमिनिस्ट्रेटर हो चाहे कॉरपोरेटर हो, सोसाइटी का जो काम है, जो पब्लिक का काम है होना चाहिए। आज देखो यहाँ पे रोड की कितनी समस्या है, खारगर के रोड टूटे हुए हैं। खारगर का तो थोड़ा ठीक भी है, आप कलम्बोली और रोडपाली का देख लो, इतना बेकार स्थिति है। कामोठे का देख लो, आए दिन लोगों को एक्सीडेंट हो रहे हैं। कसाड़ी रिवर में जो पोल्यूशन की समस्या है, कितनी बार कंप्लेन किया है, ना एडमिनिस्ट्रेटर सुन रहा है ना कॉरपोरेटर कोई आए थे। तो समस्या है, समस्या कोई भी है सॉल्व करनी चाहिए। काम तो नहीं होता है क्योंकि हमारे पास कोई ऐसा रिप्रेजेंटेटिव या चैनल ही नहीं है कि जो लोगों की बात एडमिनिस्ट्रेटर तक या गवर्नमेंट तक पहुंचा सके। तो एक ये बहुत बड़ा हमें एक गैप दिख रहा है जहां पर आपको वर्क करना ही चाहिए, एज कॉरपोरेशन वर्क करना चाहिए कि जिससे आम आदमी की बात आप तक पहुंच सके और पहुंच के उसका क्या बोलते हैं रिझॉल्व हो सके। वो म्हणजे इथं सगळ्यात मोठा मुद्दा जर तुम्ही घ्याल तर हा टॅक्सचा मुद्दा आहे। हजारो करोडो रुपयांची लूट टॅक्सच्या मार्फत इथं प्रशासन करत आहे आणि त्याला नागरिकांना कुठल्याही तऱ्हेचं त्यांनी सहाय्य केलेलं नाही आहे। म्हणजे जर तुम्ही टॅक्स भरायला सांगताय तर टॅक्ससाठी काही इयर वाईज गॅप द्या तुम्ही, की इयर वाईज तुम्ही असं एवढा टॅक्स घ्या, पण तसं होत नाही आहे। त्यांची साईट पण त्यावर वर्क होत नाही आहे। काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आहे? साहेब, महानगरपालिकेला जर आपण कंप्लेंट केली कोणत्या अधिकाऱ्यांची, म्हणजे अधिकारी बोला किंवा कॉन्ट्रॅक्टरची, आपण अर्ज करतो महानगरपालिकेला आणि आपल्याला कॉल येतो कॉन्ट्रॅक्टरचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचा मेन जो बॉस असेल त्याचा फोन येतो, काय असेल तर तुम्ही मला भेटा, काम तुमचं आहे। प्रश्न आमचे टॅक्स भरून, आम्ही लोकांनी टॅक्स भरून ते पैसे आपले जमिनीत गेले सगळे। आता रस्त्याचं काम चालू आहे, 8 इंचाचं एस्टिमेट आहे आणि आयुक्त साहेबांच्या घरासमोर 6 इंचाचं काम झालेलं आहे। याच्या संदर्भात मी अर्ज टाकलाय, या अर्जाचं अजूनपर्यंत मला काही उत्तर नाही। मी त्यांना लॅब टेस्ट मागितलं, ते पण मला अजूनपर्यंत त्यांनी करू दिलं नाही। क्वालिटी काम होत नाही असं त्यांचा आरोप आहे। सर, काय बोलाल? पोल्युशन मोठ्या प्रमाणात, पोल्युशनवरती मला बोलायचं आहे। हे इथं पोल्युशन जास्त आढळल्यामुळे प्रकृतीवरती फार परिणाम होत आहे। अलर्जिक रिॲक्शन व्हायला लागले आहेत, डोळे जळतात, सर्दी खोकला सारखं आहे म्हणून, आणि कॅन्सरचं प्रमाण वाढायची शक्यता आहे। असं जर प्रदूषण कंट्रोल नाही झालं तर कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। सर, काय परिस्थिती आहे? परिस्थिती एवढी गंभीर आहे सध्या। आपण मालमत्ता कर देऊन सुद्धा जर आपल्याला बेसिक नेसेसिटी हे लोक देऊ शकत नाही, तर हे सगळ्यात मोठं महापालिकेचं म्हणायला एक फेलियर आहे या गोष्टींमध्ये। रस्त्याची अवस्था बघाल, आतल्या रस्त्यांची अवस्था खूप बेकार आहे, पाण्याची समस्या आहे, तुमच्या आरोग्याची समस्या आहे। जर एवढा करोड रुपयाचा टॅक्स घेऊन सुद्धा जर आपल्याला बेसिक नेसेसिटी देत नसतील, मग या प्रशासकाचा काय उपयोग आणि महापालिकेचा काय उपयोग? याच्यामध्ये लोकांच्या समस्या ऐकणारा एक जो प्रतिनिधी जो आपल्याला दिलेला आहे लोकशाहीनं, तो नसल्यामुळं हे प्रशासकीय अधिकारी ह्या लोकांना उत्तरदायित्व नाही आहेत। आणि हे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी उत्तरदायित्व नाही। उत्तरदायित्व फक्त लोकप्रतिनिधीच असतो आणि मला असं वाटतंय की लोकप्रतिनिधी निवडून दिला तर बऱ्याचशा समस्या ज्या पनवेल महानगरपालिकेच्या आहेत त्या निश्चित मार्गी लागतील। प्रशासन नेमल्या प्रशासनाच्या हातात कारभार गेल्यापासून फक्त एकच काम चालू आहे, रस्त्यावरती डांबर टाकणे, 6 महिन्यानंतर परत खड्डे पडलेले असतात, त्याचं वेगळं टेंडर काढणे आणि पुन्हा जे टेंडर आहेत हे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याच कंपन्यांना जातं। आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे रेल्वे स्टेशन्स येतात तिथे रोज संध्याकाळी 6 नंतर जाऊन परिस्थिती बघा, काय परिस्थिती आहे। सामान्य माणूस चालू शकत नाही। जेवढे सर्व फुटपाथ आहेत ते सर्व फेरीवाल्यांनी ॲक्वायर केलेले आहेत। लहान मुलं त्यामध्ये गुदमरल्यासारखी अवस्था होते लहान मुलांची। त्याचबरोबर रोड असतील, फेरीवाले असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये 3.5 वर्षामध्ये समस्या या ठिकाणी वाढल्याचं
आरोप ह्या नागरिकांकडून केला जातोय. विनायक पाटील, माझा नवी मुंबई.